आत्ताच्या घडीची महत्त्वाची बातमी आता समोर येते आहे। मध्य रेल्वेचा खोळंबा झालेला आहे। 84 लोकल या रद्द करण्यात आलेल्या आहेत। मोटरमन नसल्यामुळे गाड्या उशिराने धावतायत। तर रात्रीपर्यंत आणखी गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे। आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आहे। रात्रीपर्यंत आणखी गाड्या या रद्द होण्याची शक्यता वर्तवली जाते। मध्य रेल्वेचा खोळंबा झालेला आहे। 84 लोकल या रद्द करण्यात आलेल्या आहेत। मोटरमन नसल्यामुळे गाड्या उशिराने धावत आहेत। रात्रीपर्यंत आणखी गाड्या रद्द होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। मोटरमनच्या नाराजीचा लोकलला फटका बसल्याचं समजतंय। मध्य रेल्वेचा खोळंबा झालेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे हे आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले। कुणाल, मध्य रेल्वेच्या 84 लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत, काय आहे कारण? नक्कीच जाणवी, जर पाहायचं झालं तर मुंबईची जीवन माहिती मानली जाणारी लोकलच्या फेऱ्या ज्या आहेत त्या आतापर्यंत 84 फेऱ्या रद्द झालेल्या आहेत आणि यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरती तर मोठी गर्दी आहे। मात्र बऱ्याच स्थानकांवरती ही नागरिकांची गर्दी ही उफाळून आलेली पाहायला मिळते। एका मोटरमनच्या आत्महत्येमुळे अनेक मोटरमन जे आहेत ते या अंत्यसंस्काराला गेले असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती मिळते। मात्र आता या 84 फेऱ्या रद्द झाल्यानंतर पुढे देखील काही फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द होण्याची शक्यता आहे आणि यामुळेच प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर घरातून बाहेर पडत असतील प्रवासी लोकलने जाण्याच्या हेतूने तर त्यांनी आज थांबलं पाहिजे, कारण आज मोठ्या संख्येने लोकल फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाकडून काय नेमकी खबरदारी घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याचसोबत प्रवाशांच्या सोयीसाठी आता नेमकी कशा प्रकारे ही रेल्वे जी आहे ती सुरळीत करणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जाणवी, कुणाल, साधारण कधीपर्यंत हे आंदोलन चालणार आहे आणि मोटरमनच्या आत्महत्येमागचं काही कारण स्पष्ट झालंय का? या आत्महत्येमागचं अद्याप कारण कोणतंही स्पष्ट झालेलं नसलं तरी सुद्धा मोटरमन जे आहेत ते त्या ठिकाणी गेले असल्या कारणाने बऱ्याचशा लोकल ज्या आहेत 84 लोकल फेऱ्या आतापर्यंत रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि रात्रीपर्यंत या ज्या फेऱ्या आहेत त्या अधिक रद्द होण्याची शक्यता आहे। मात्र प्रत्येक रेल्वे स्थानकामध्ये प्रत्येक जे प्रवासी आहेत त्यांची गर्दी होताना पाहायला मिळते। प्रवाशांना लोकल मिळत नसल्यामुळे एकच गोंधळ जो आहे तो प्रवाशांचा झालेला पाहायला मिळतोय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, ठाणे असेल, कुर्ला असेल, घाटकोपर असेल, या सर्वच स्थानकांवरती प्रवाशांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते। जानवी, जी, धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।